नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। पावसाळा सुरू आहे आणि अशा वातावरणात असे स्नॅक्सचे क्रिस्पी, कुरकुरीत, चटपटीत, खमंग आणि रुचकर पदार्थ खायला कोणाला आवडत नाही। तर आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा अदल्यामधल्या वेळेत काहीतरी असं क्रिस्पी, कुरकुरीत स्नॅक बनवणार आहोत। अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे। तेही 1 वाटी रवा आणि 4 बटाट्यापासून बनवणार आहोत। करायला अतिशय सोपा आणि झटपट बनवून तयार होणारा हा नाश्ता घरातील असलेल्या मोजक्याच साहित्यापासून अतिशय खमंग आणि रुचकर हा स्नॅक्सचा पदार्थ तयार होतो। तर चला जास्तीचा वेळ वाया न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे हा नाश्ता बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण एक वाटण करून घेऊया। त्यासाठी 4 ते 5 हिरवी मिरची, 1 इंच अद्रक, 7 ते 8 लसूण पाकळ्या हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं। अद्रक थोडंसं बारीक कापून घेते। हे वाटण पाणी न टाकताच वाटून घ्यायचं। खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता। तर पहा, हिरवी मिरची, अद्रक, लसूणचं वाटण तयार झालेलं आहे। वाटीत काढून घेऊया। तर चला पुढच्या तयारीला सुरुवात करूयात। गॅसवर कढई गरम होण्यास ठेवली। त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचे। तेल चांगलं गरम झालं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं। जिरे ही छान फुललं की त्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं। ह्या स्टेजला गॅस मात्र लोच ठेवायचा, नाहीतर फोडणी करपली जाईल। मिरची, लसूण, अद्रकचा ठेचा टाकून घ्यायचा। छान तेलामध्ये परतून घ्यायचा। आता ह्यामध्ये मी 1 चमचा चिली फ्लेक्स टाकणार आहे आणि 1 चमचा वरून तीळही टाकणार आहे। ह्यामुळे ह्या नाश्त्याचा खमंगपणा वाढतो आणि चव तर खूप भन्नाट लागते। ह्यामध्ये तुम्ही काळी मिरी पावडरही टाकू शकता, पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकलेली नाही। तरीसुद्धा चवीला खूप भारी होतं। इथे मी हा नाश्ता बनवण्यासाठी 2 कप पाणी टाकणार आहे, कारण आपण हा नाश्ता रव्यापासून बनवणार आहोत। तर 1 कप रव्यासाठी 2 कप पाणी लागतंच। परफेक्ट पाण्याचं प्रमाण घेतल्यामुळे रवा कच्चा राहत नाही किंवा रवा खूप असा पातळ झालाय असं होत नाही। एकदम परफेक्ट प्रमाण आहे। अगदी पटकन तयार होणारा हा नाश्ता आहे, फार वेळ लागत नाही। ह्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। तर इथे पहा, ज्या कपाने आपण पाणी घेतलं होतं त्याच कपाने 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। तर पहा, पाण्याला उकळी आलेली आहे। गॅस बारीक करून मग रवा पसरवून टाकून घ्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं। रवा सगळा छान मिक्स करेपर्यंत गॅस मात्र लोच ठेवायचा, मोठा करायचा नाही, नाहीतर काय होतं, पाणी पटकन रव्यामधलं आटलं जातं आणि रवा मग कच्चाच राहतो। त्यामुळे लो गॅसवरतीच रवा छान मिक्स करून घ्यायचा। सुरुवातीला आपल्याला वाटतं की हे मिश्रण पातळ झालंय की काय, पण नाही। जसजसं आपण रवा छान हलवत राहू तसतसं रवाही छान शिजला जातो आणि छान त्याचा घट्टसर गोळा तयार होतो। हा रवा शिजवताना मी मीठ टाकलेलं होतं बरं का, पण ते माझ्याकडून स्किप झालेलं आहे। मीठ मी अर्धा चमचा टाकलेलं होतं। आपल्या चवीनुसार टाकायचे। गॅस बंद करून ही कढई खाली उतरवून थंड होण्यास ठेवायचे। तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात। इथे मी मीडियम साईजचे 4 बटाटे शिजवून घेतलेत। त्याच्यावरची सालही काढून घेतलेली आहे। आता हे बटाटे आपण खिसणीने खिसून घेणार आहोत, कारण हा नाश्ता बनवताना बटाट्याच्या गाठी वगैरे राहू नयेत म्हणून खिसून घ्यायचंय। इथे मी 4 मीडियम साईजचे बटाटे घेतलेत। जर मोठी बटाटे असतील तर 2च घ्या। तर पहा, सगळा बटाटा खिसून झालाय। आता ह्यामध्ये थोडासा बारीक कापलेला कढीपत्ता टाकलाय, पाव चमचा मीठ ह्या ठिकाणी बेतानेच टाकायचंय बरं का, कारण आपण रवा शिजवतानाही टाकलेला आहे। 1 चमचा लाल तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकायचंय। आणि आता हे रव्याचं मिश्रण ह्यामध्ये टाकून घ्यायचंय। हे रव्याचं मिश्रण एकदम पूर्णपणे थंड होईपर्यंतही ठेवायचं नाही। थोडंसं कोमट आहे किंवा आपल्या हाताला नॉर्मली गरम आहे असं जाणवेल तेव्हाच ह्या बटाट्यामध्ये मिक्स करायचे, किंवा तुम्ही ह्या कढईमध्येच बटाटा टाकून बाकीचं साहित्य टाकून मळून घ्यायचं, जर जास्तीची भांडी भरवायची नसतील तर। पण मला ताटामध्ये छान मळता येतं म्हणून मी ताटामध्येच काढून घेतले। आता वरून भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर टाकून पहिल्यांदा छान सगळं मिश्रण एकसारखं मळून घ्यायचंय। तर पहा, छान हे मिश्रण मिक्स झालंय, मस्त गोळा तयार झालाय। पण पहा,
हाताला किंवा ताटाला बघू शकता बटाटा आणि रवा शिजून घेतल्याने त्याला चिकटपणा येतो, त्यामुळे ते चिटकतं. मग काय करायचं, त्यासाठी इथे आपण 2 चमचे भरून तांदळाचं पीठ टाकणार आहोत. तांदळाच्या पिठामुळे काय होतं, हा नाश्ता छान वरून क्रिस्पी कुरकुरीत तर होतोच आणि शिवाय बटाटा आणि रवा शिजून घेतल्याने आतून छान सॉफ्ट होतो. वरून थोडंसं तेल टाकून मऊसूत हे पीठ मळून घ्यायचं. तर पहा, छान मऊसूत हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आता ह्याचे आपण नगेट्स बनवायला घेऊयात. पहिल्यांदा एक गोळा घेऊन छान तो एकसारखा मळून घ्यायचा. आपण जाड चपाती करायला जेवढा गोळा घेतो तेवढाच घेऊन त्याला असा लांब आकाराचा शेप द्यायचा. तुम्ही या ठिकाणी पोळपाटावरती किंवा चॉपिंग बोर्डवरती करू शकता, पण मला ना खाली किचन ओट्यावरतीच आवडतं करायला. छान येतात करायला. पहा, जास्तही पातळ लांब करायचं नाही, अशी मीडियम जाड साईज ठेवायची. आता ह्याला आपण 2 इंचावर कट मारून घ्यायचा. आणखीन थोडेसे छोटे हवे असतील तर 1 इंचावर किंवा 1.5 इंचावरही कट लावून कापून घ्यायचा चाकूने. आणि एक घेऊन थोडंसं हाताने आणखीन छान दिसावं म्हणून शेप द्यायचा. नाहीतर असंही तळून घेऊ शकता, छानच दिसतात. पण इथं मी ना 2 आकाराचे हे नगेट्स करून घेणार आहे. एक असं सिंपल बनवणार आहे आणि दुसरं बघू शकता काटा चमच्याने असा छान शेप देणार आहे. पहा, दिसायला काय भारी दिसत आहे. असं जरा वेगळं काहीतरी केलं की मुलांनाही आवडतं आणि आवडीने खाल्लंही जातं. मोठ्यांनाही थोडंसं टेस्ट बदल, वेगळा नाश्ता खायला मिळतो. आपण एकमेकांच्या आवडीनुसार असे वेगवेगळे पदार्थ बनवले तर ते आपल्याला सुद्धा खायला मिळतात. नाहीतर आपण कुठं स्वतःसाठी आवडीने बनवून खातो, जे सगळ्यांसाठी आपण बनवतो तेच खातो. तर पहा, सगळे नगेट्स छान बनवून घेतलेत. पहिल्यांदा सगळे बनवून तयार केले, त्यामुळे तळायलाही सोपं जातं. तर चला, हे सगळे नगेट्स तळण्यासाठी तेल गरम होण्यास ठेवूया. तेल मात्र जास्तीचं कडकडीत गरम करायचं नाही. जर कडकडीत गरम तेलात जर हे नगेट्स सोडले तर त्याला वरून तर कलर येतोच, पण आतून मात्र कच्चेच राहतात. असा वरती हात ठेवून पाहायचा. गरम हाताला लागलं की समजायचं तेल छान गरम झाले. मग लगेच ह्यामध्ये एक करून नगेट्स टाकून घ्यायचं. जेवढे तेलामध्ये बसतायत किंवा आपल्याला तळताना छान हलवता येतील अशा पद्धतीने तेवढेच टाकायचेत आणि मीडियम गॅसवरती तळून घ्यायचे. त्यामुळे काय होतं, नगेट्स वरून छान क्रिस्पी कुरकुरीत तळले जातात. तरी ते पहा, नगेट्स तळून झालेले आहेत. काढून घेऊयात. आवाज ऐकू शकता, एकदम कुरकुरीत झालेले आहेत. अशाच पद्धतीने बाकीचेही सगळे नगेट्स तळून घेणार आहे. हे नगेट्स तळताना जास्त खालीवर करायची गरज लागत नाही. नगेट्स तळत आले की ते आपोआप तेलावरती येतात, छान फुगतातही. त्यावेळेसच पलटी मारून खालच्या बाजूनेही छान तळून घ्यायचे. दोन्ही बाजूने छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. तर पहा, सगळे नगेट्स तळून झालेले आहेत. याचा आवाजही ऐकवते किती छान कुरकुरीत हे नगेट्स तयार झालेले आहेत. कलरही बघू शकता काय छान आलेला आहे. तोडूनही दाखवते. आतूनही बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत झालेले आहेत. वरून क्रिस्पी, आतून मऊ असे हे नगेट्स तयार झालेले आहेत. कमी साहित्यात, कमी वेळेत, आदल्यामधल्या वेळेत कधीतरी खायला असा चटपटीत नाश्ता तुम्ही झटपट बनवून खाऊ शकता किंवा घरच्यांना बनवून देऊ शकता. तर कशी वाटली आजची ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. 1 वाटी रवा आणि 4 बटाट्यापासून. आणि हो, जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.